ज्ञानेश्वर महाराजांचं हरिपाठ आणि हा हरिपाठ ज्ञानोबारांनी नामसूत्रबद्ध ग्रंथ आहे. ग्रंथ छोटासा आहे, पण त्याच्यामध्ये गर्भित अर्थ दडलेला आहे, साधनेचा अर्थ दडलेला आहे. साधना, प्रत्येक साधकाची साधना करता करता त्यांचा भाव निर्माण व्हावा, अंतःकरणामध्ये नामाचा भाव तयार व्हावा आणि त्या भावातून देवाची प्राप्ती व्हावी. देवाचा आत्मसाक्षात्कार व्हावा, आत्मा अनुभव यावा, सच्चिदानंद स्वरूप माणसाचं व्हावं. एवढ्यासाठी ज्ञानोबारांनी काय लिहिलं आहे? हरिपाठ लिहिलेला आहे. आणि त्या हरिपाठाला हरिपाठातला प्रत्येक अभंग साधकाने काय करायला पाहिजे? पाठच करायला पाहिजे. हरिपाठ हा वाचण्यासाठी नाही, हरिपाठ हा बोलण्यासाठी नाही, हरिपाठ हा गाण्यासाठी नाही. हरिपाठ हा भगवंताशी एकरूप होऊन त्या भगवंताशी एकरूप कसं व्हायचं त्याचा अभ्यास सांगितला हरिपाठामध्ये. भगवंताशी एकरूप होऊन त्याचं भजन कसं करायचं, नामचिंतन कसं करायचं, एवढ्यासाठी हरिपाठ लिहिलेला आहे. आणि तो लोक समजून घेत नाही. तो फक्त गाण्यावरतीच घालवतात, तो फक्त काय अभंगावरतीच घालवतात, मृदुंग घेतात, टाळ पिटतात आणि त्याचं सुरू करतात म्हणायला. म्हणून नाही का विरोध नाही आहे, पण ते समजून घ्या ना. आपण जे काय वाचतो, आपण जे काय गातो, त्याचा आपल्याला मतितार्थ कळायला पाहिजे. आणि जोपर्यंत अर्थ कळत नाही तोपर्यंत नुसतीच बडबड आहे की नाही मला सांगा. अनंत वाचाळ बरवलं ती बरवलं, तया कैसे दयाल पावे हरी. ज्ञानोबा सांगतात की ना, अनंत वाचाळ बरवलं ती बरवलं. वाचण्या काय काय लोक बडबड करतात, पण त्याला परमात्म्याची प्राप्ती होणार नाही. अनंत वाचाळ बरवलं ती बरवतात हो, पण तया कैसे दयाल त्याला भगवंताची प्राप्ती होणार नाही. आता आपण ह्या 6व्या अभंगामधील शेवटचा चरण काय सांगतात ज्ञानोबा सांगतात की ज्ञानदेव गोडी संगती सज्जनी, हरे दिशे जनी वनी आत्मतत्वी. काय सांगतात? ज्ञानदेव गोडी संगती सज्जनी, म्हणजे जर साधकाला संतांची संगत लागली. संगत कोणाची पाहिजे? संतांची पाहिजे हो. आपण जगामध्ये बरेचसे असे लौकिक मित्र आहेत, व्यवहारातले मित्र आहेत, त्यांच्याशी आपण संबंध ठेवू नाही का? ठेवायला पाहिजे. पण इथं ज्ञानोबा सांगतात ज्ञानदेव गोडी संगती सज्जनी, सज्जनांची संगत पाहिजे. जर सज्जनांची संगत आपण ठेवली तर हरी दिशे जनी वनी आत्मतत्वी, तर प्रत्येकाला हरी म्हणजे परमात्मा तो दिसेल तुम्हाला. हरी दिशे जनी वनी, जनामध्ये पण वनामध्ये पण, म्हणजे प्रत्येक वस्तूमध्ये, वनातल्या ज्या ज्या वस्तू आहेत, झाडं आहेत, झुडपं आहेत, वेली आहेत, सगळ्यामध्ये तुम्हाला परमात्मा दिसेल. हरी दिशे जनी वनी आत्मतत्वी, म्हणजे कसं दिसेल? आत्मतत्वाने, तत्वरूपाने तुम्हाला तो परमात्मा प्रत्येक घटामध्ये आहे. तो प्रत्येक जीवामध्ये येतो. इंद्रापासून उंदरापर्यंत, मुंगीपासून ब्रह्मापर्यंत एकच तत्व भरलेलं आहे. पण ते कळण्यासाठी संतांची संगत लागेल. म्हणून आपण ज्या ज्या पंथामध्ये जातो, कुठल्याही पंथामध्ये गेलो आपण, आणि तिथे आपल्याला जोपर्यंत समाज प्रबोधनाचं कार्य, संतांचं कार्य नाही आहे. संतांनी सरळ लिहून ठेवलं आहे की हरी दिशे जनी वनी आत्मतत्वी, म्हणजे प्रत्येक जीवामध्ये तो परमात्मा भरलेला आहे, प्रत्येक वस्तूमध्ये तो आहे. मग आपल्यामध्ये तो परमात्मा आहे,
तर त्या बकऱ्यामध्ये पण आहे, त्या कोंबडीमध्ये पण तो आहे, तो माशामध्ये पण आहे. मग तो आपल्याला दिसत नाही. दिसत नाही याचा अर्थ आपण ज्या पंथामध्ये जातो तो पंथ संतांचा नाही आहे, त्याला परंपरा नाही आहे. कुठलाही पंथ असेल तो. कारण आपल्याला एवढूसा लागला तर आपला जीव जातो आणि आपण धडधडीत काय करतो, त्या जीवाला कापून खातो. म्हणजे त्याची जी हळहळ आहे, त्याची जी तळतळ आहे, ती आपल्या आतमध्ये येतो. त्या दिवशी मी सांगितलं प्रवचनातून की एखादा जीव गेल्यानंतर त्याच्याकडे धनंजय वायू असतो, धनंजय, आणि तो धनंजय वायू 6 तास आपल्या शरीरामध्ये राहतो. प्राण अपान व्यान उदान समान नाग कृकल देवदत्त धनंजय नाग कृकल देवदत्त धनंजय आहे. तो 6 तास राहतो कुठल्याही जीवामध्ये आणि 6 तासानंतर तेही सोडून जातो. म्हणजे 6 तास एखादी कोंबडी जरी खाल्ली, एखादा मासा जरी आपण खाल्ला, एखादा बकरा जरी खाल्ला, तरी आपण काय करतो, ताजा खातो. तो शिला झाल्यावर खात नाही आपण. त्याच्यामध्ये तो परमात्म्याची तळतळ आहेच 6 घंट्यापर्यंत, आणि 6 तासानंतर जरी आपण खाल्लं तरी पण त्याच्यामध्ये तळमळ आहेच. ती झालेली त्याची जीवाला सोडवणूक करणारा तो बकरा, तो कोंबडा त्याच्यामध्ये हलल आहे, आणि ती हलल आपल्याला लागल्यामुळे आपल्याला परमात्मा करणारच नाही. कारण ज्ञानोबाला सांगता, आम्ही नाही बोलत बरं का. ज्ञानदेव म्हणे, ज्ञानदेव गोडी संगती सज्जनी हरी दिशे जनी वनी आत्मतत्वे. प्रत्येक जीवामध्ये आत्मतत्व रूपाने तो आहे. आत्मा आहे म्हणून कोंबडा आहे, आत्मा आहे म्हणून तो बकरा आहे, मेंढा आहे, म्हैस आहे, गाय आहे, बैल आहे. सगळीकडे तोच भरलेला आहे आणि तो आपल्याला दिसत नाही. म्हणजे तशी शिकवणूक आपल्याला तिथे नाही आहे. खाओ पिवाओ असं नाही होतं परमार्थ. असा परमार्थ होत नाही, कारण आपलं चित्त शुद्ध नाही. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रहीन खाती सर्पतया. चित्त शुद्ध झाला का शत्रू पण मित्र होतात. आणि व्याघ्रहीन खाती सर्पतया, हिमालयामध्ये हजारो कोटी साधू बसलेले आहेत, ध्यानस्थ बसलेले आहेत. मग त्यांना कोणी खातो का हो? वाघ नाही, काय नाही, सर्प नाही, काय नाही. कधी ऐकली का आपण बातमी अशी का वाघाने खाल्लं? नाही ना. कारण त्यांनी काय सांगितलं आहे की प्रत्येक जीवामध्ये तो परमात्मा आहे. आणि ध्यानाला बसल्यानंतर सापातला परमात्मा, वाघातला परमात्मा, आपल्यातला परमात्मा एकरूप होतो. आणि म्हणून काय होतं की वाघ कधीही खात नाही त्या साधकाला, त्या ध्यानस्थ बसलेल्या माणसाला साप चावत नाही, काहीही चावत नाही. का? कारण तो परब्रह्म तत्वाशी एकरूप झालेला असतो. ज्या भगवंताने प्रत्येक जीवाला निर्माण केलेला आहे, तो भगवंत त्याच्या आतमध्ये येऊन बसतो. आणि म्हणून आपल्याला साधू दिसते निराळे, परंतु ते स्वरूपी मिळाले. बघा, आपल्यापासनं साधू वेगळे आहेत, ते आत्मस्वरूपाशी एकरूप झालेले असतात. आणि आपण या देहावरच अजून आहोत. आपली देहबुद्धीच गेलेली नाही अजून. या देहालाच आपण आपलं सगळं समजतो. देहाला चालवणारा आत्मा आहे, आणि त्या आत्म्याची आपल्याला ओळख नाही, तो आत्म्याचीच आपल्याला प्राप्ती नाही, त्या आत्म्याचाच आपल्याला आत्मसाक्षात्कार नाही. सर्व काही करणारा आत्मा आहे, आणि त्या आत्म्याची आपल्याला ओळख आयुष्यात होणार नाही. कारण आपण बाहेरच्या देवांची पूजा करत बसलोय, पण आपला आंतरचा अंतरात्मा हाच आपला परमात्मा आहे. आणि तोच परमात्मा प्रत्येक प्राण्यामध्ये, पशुमध्ये, झाडामध्ये, झुडपं सगळीकडे तोच भरलेला आहे. पण आतला दिसला तर बाहेरचा दिसेल, आतलाच नाही. ज्या ठिकाणी परमात्मा आहे हृदयामध्ये, त्या ठिकाणी आपण ध्यान करत नाही, तर आपल्याला देवाची प्राप्ती होईल का?
ज्या ठिकाणी वस्तू आहे त्या ठिकाणी आपण काय करतो, दुर्लक्ष करतो. म्हणजे प्रत्येकाने काय करायला पाहिजे, ध्यान करायला पाहिजे. पर्वताप्रमाणे बघा, ज्ञानदेव गोडी संगती सज्जने. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की गोडी संगती सज्जने, जर तुम्ही संतांची सज्जनांची संगत धरली आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून जर तुम्ही चालले आणि त्यांनी दिलेलं ध्यान, त्यांनी दिलेलं नाम जर तुम्ही सातत्याने जपला तर तुम्हीच संत व्हाल. प्रत्येक जीव हा ब्रह्म आहे, पण आपण त्या ब्रह्मस्वरूपाला विसरलोय. आपण कशाला विसरलोय? ब्रह्मस्वरूपाला. आणि म्हणून प्रमाण लिहिलं त्याच्यामध्ये की विसरले तया थोर झाले आणि पचविल्या खाणी लक्ष 84च्या. आणि त्या आत्मस्वरूपाला, त्या आत्मदेवाला आपण विसरल्यामुळे आपल्याला 84 लक्ष योनीमध्ये जावं लागेल. कुत्रा, मांजर, जे काय, घोडा, गाढव, जे काय असेल त्या 84 लक्ष योनीला प्रत्येक माणूस जाणार आहे. परंतु तो जाणार नाही ज्याचा अखंड हरिनाम सेविले तेचे धन्य. ज्याचं अखंड चिंतन चालू आहे विठोबाचं, ज्याचं अखंड नामचिंतन चालू आहे, तो भगवंताकडे जाणार आहे. पण ते ओरिजिनल नाम असलं पाहिजे. मंत्रतंत्र नाही बरं का, मंत्रतंत्राने होत नाही. करा तुम्ही, इलाज नाही त्याला काय, इलाज नाही त्याला काय, ना इलाज को क्या इलाज. करा जे काय करायचं ते करा, पण नाम घ्या. आणि म्हणून तुकाराम महाराज सांगतात, नाम घेता राहू नका. पुढे जामीन आहे तुका, मी जामीन राहतो. भगवंताच्या कोर्टामध्ये मी जामीन राहीन आणि तुम्हाला सोडून आणीन, पण नाम घ्या. आणि म्हणून नाम संकीर्तन साधन पायी सोपे आहे एकदम. पण जळतील पापे जन्मांतरीची. एका जन्माची सांगितली का? जन्मांतरीची पाप जळून जातील. एवढं त्या नामामध्ये काय आहे? नामामध्ये पॉवर आहे, शक्ती आहे. आणि ती शक्ती आपल्याला कधी मिळेल? जर आपण नाम घेतला तर, ध्यान केला तर, संतांच्या पावलावर पाऊल टाकून चाललो तर, ज्ञानोबराया, तुकोबराया, नाथबाबा, कबीरदास ह्यांच्या पावलावर पाऊल आपण टाकलं तरच आपल्याला ते कळेल. आणि म्हणून काय पुढे लिहितात? हरी दिशे जनी वनी आत्मतत्वी. म्हणजे आपल्याला प्रत्येक वस्तूमध्ये, प्रत्येक माणसामध्ये, प्रत्येक जीवामध्ये आपल्याला तो परमात्मा दिसतो. कसा दिसतो? आत्मतत्वी. म्हणजे चैतन्य रूपामध्ये. झाडामध्ये चैतन्य म्हणून झाड आहे, बकऱ्यामध्ये चैतन्य म्हणून बकरा जिवंत. आपल्यामध्ये चैतन्य आहे म्हणून आपण जिवंत. आपल्यात चैतन्य गेला म्हणून कसा? तर चैतन्य हाच आपला परमात्मा आहे. तुमच्यामध्ये अखंड चैतन्य चालू आहे. ती एक शक्ती आहे, सूक्ष्म शक्ती आहे. आणि ती शक्ती आपला परमात्मा आहे. ती सूक्ष्म शक्ती आपल्याला सोडून गेली का आपला देह जागच्या जागेवर आडवा पडतो. जागच्या जागेवर बरं का. आता आपण अभंग क्रमांक 7 वर येऊया. ज्ञानोबाला काय सांगतात बघूया. हरिपाठ अभंग 7वा. पर्वताप्रमाणे पातक करणे, वज्रलेप होणे अभक्तांचे. नाही ज्याची भक्ती तो पतित भक्त, हरीशीन वजत दैवत. अनंत वाचाळ बरळती बरळ, तया कैसे दयाल पावे हरी. ज्ञानदेव प्रमाण आत्मा हा निधान, सर्वाघटी. काय लिहिले? सर्वाघटी पूर्ण एक नांदे. पर्वताप्रमाणे पातक करणे, वज्रलेप होणे अभक्ताशी. ज्याच्याकडे पापाच्या राशी आहेत त्याला अभक्त म्हणलंय. अभक्त म्हणजे तो भक्त नाही. म्हणजे पाप जळायला पाहिजे हो एका क्षणात. जसं वाल्या कोलीचं एका क्षणात पाप गेलं. सर्व संतांनी हेच केलेलं आहे. संतांनी डोक्यावर हात ठेवल्या ठेवल्या ज्याच क्षणी अनुग्रह दिलं, त्याला अनुग्रह म्हणतात. काय म्हणतात? त्याच क्षणी मोक्ष झाला बघा. तिथल्या तिथेच मोक्ष, लांब कुठे जायची गरज नाही. ज्या दिवशी आपल्या डोक्यावर हात ठेवला जातो त्याच दिवशी आपल्याला मुक्ती आहे. पण आपण त्याचं नियमांचं पालन केलं तर. आपण माळ घातलेली काढली, आपण
मांसाहार खायला सुरुवात केली, तर ते संतांचा त्याच्यामध्ये अपमान आहे आणि संतांना त्रास आहे. कारण संत तुम्हाला काय करतात, ह्या जीवन मरणाच्या चक्रातून बाहेर काढतात. आपल्याला जीवन मुक्त व्हायचं आहे. जीवन जन्माला येणं आणि मरणं हे जे चक्र अखंड चालू आहे आपला, या चक्रातून प्रत्येक माणसाला बाहेर येता येतो. पक्ष्यांना नाहीत बरं का, पशुला येत नाही, माणसाला सुद्धा अधिकार आहे. आणि त्याच्यासाठी नामसंकीर्तन, साधन पैसोपे, जळतील पापे, अनेक जन्माची, जेवढे जन्म घेतले असतील तेवढ्या जन्माची पाप एका क्षणामध्ये नामसंकीर्तन साधन पैसोपे, नामसंकीर्तन साधन पैसोपे, जळतील पापे जन्मांतरीची, जळतील पापे जन्मांतरीची. बघा लिहिलं की नाही याच्यामध्ये, न लगती सायास जावे वनांतरा, न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायणा, सुखे येतो घरा नारायणा, न लगती सायास जावे वनांतरा. म्हणजे आपल्याला वनामध्ये जायची गरज नाही. पूर्वीचे लोक जायचे वनामध्ये, आता ज्ञानोबारांनी सांगितलं मला वनात जायची गरज नाही, जनात जायची गरज नाही. ठाईच बैसुनी करा एकचित्त. तुम्ही एका जागेवर बसा आणि भगवंताचं भजन करा, तिथल्या तिथेच तुमची पापं एका क्षणात जळून जातील. एवढी शक्ती ज्ञानोबारांनी दिली आपल्याला, तुकोबारांनी दिले, नाथबाबांनी दिले, संत रामदासांनी पण हेच सांगितलं आहे. ठाईच वसुली करा एकचित्त, किंवा एकांती उगेच बैसावे, तेने समजून घ्यावे, अखंड ध्यावे, सांडावे प्रभंजनाशी, ऐशी अजपा सकळांशी, परंतु कडे जाणताशी. जो श्वास जातो येतो जातो येतो त्याला अजपा म्हणतात. आणि त्या अजपाशी आपण एकरूप झालो की आपला अनेक जन्माचे जे काही पाप आहेत ते एका क्षणामध्ये निघून जातात आणि आपल्याला मुक्ती. संत रामदासांनी लिहिलंय बघा, वाचा देवशोधन समाज, त्याची शेवटचा ओवी वाचा. त्याच्यामध्ये काय लिहिलंय, ज्याच क्षणी अनुग्रह दिला त्याच क्षणी मोक्ष झाला. बंधन काय आत्म्याला बोलूच नाही, आत्म्याला बंधनच नाही, तो मुक्तच आहे. पर्वताप्रमाणे पातक करणे. मनुष्य काय करतो, अहो पर्वता एवढी पाप करतो, एकच पाप नाही, आणि तो पण ह्याच जन्माचा नाही, अनेक जन्मामध्ये अनेक पाप केले आपण. आणि त्याचं पुंजकेच्या पुंजके, डोंगरच्या डोंगर आपल्या अंतकरणावर बसलेलं आहे, पापाचं डोंगर. आणि म्हणून आपल्याला परमार्थ कळत नाही, म्हणून आपल्याला ज्ञानेश्वरी वाचायची इच्छा होत नाही, गुरुला शरण जायची इच्छा होत नाही. का? पाप आडो येतो आपल्याला. प्रत्येक माणसाला पाप आडो येतो. तो घरात माल घालत नाही, पाप आडो येतो. तो खायचं सोडत नाही, पाप आडो येतो. मग हे पापाचं बंधन आपल्याला काढायचं असेल, संपूर्ण आपल्याला पूर्ण शुद्ध व्हायचं असेल, तर सगळ्यात पवित्र वस्तू कोणती आहे, तर ती तुळशी माळ आहे. म्हणून तुळशी माळ गळा, गोपीचंद टिळा आणि हृदयी कळवळा वैष्णवांचा. वैष्णवांचा माल खरा, तुरुतुरा वस्तूशी. वैष्णवांचाच माल खरा, तुरुतुरा वस्तूशी. म्हणजे आपल्या अंतरीच्या अंतरात्म्याची चिंता कोणाला आहे, तर वैष्णव पंथामध्ये जायला पाहिजे आपण. बाकी पंथ काय कामाचे नाही. जे आधी अनादी काळापासून आलेला संप्रदाय आहे त्याच संप्रदायामध्ये जावं लागेल. ज्याला संप्रदायाची परंपराच नाही अशा संप्रदायामध्ये आपण गेलो तर आपली फसगत होणार आहे. परंपरा दाखवत नाही हो, कुठून तरी आपल्या मनाला येईल ते करतात आणि आपलं काय करतात, आणि लोकांना तेच पाहिजे, लोकांना बंधन नको. आणि तुकाराम महाराज सांगतात, बंधनापासून उकळलेल्या गाठी आणि देता आली मिठी सावकाश. म्हणजे सगळे बंधन माझे निघून गेले नामाच्या जपामुळे, सगळी बंधनं माझी निघून गेली आणि देता आली मिठी सावकाश. आणि भगवंताला मी मिठी मारली. भगवंत कुठं आपल्या आत्मध्येच आहे हो. देव जवळी जवळी नव्हे, अंतरे पण भेट नाही आयुष्यभरी. मरेपर्यंत माणसाला देवाची भेट होत नाही. का? आपलं अंतःकरण मलिन आहे. आणि अंतःकरण मलिन असल्यामुळे आपल्याला भगवंताची भेट होणार नाही. शेवटपर्यंत किती प्रयत्न करा, किती पण काही यज्ञ करा, हवन करा, अगदी
मरा परत जन्म तरी पण देवाची भेट होणार नाही. म्हणून याच जन्मी करा ओळखी आत्मारामाची. ह्याच जन्मामध्ये आत्मारामाची ओळख करा. तुकाराम महाराज सांगतात याच जन्मी करा ओळखी आत्मारामाची. जन्म घालू नका वाया मानवाची उत्तम काया. उत्तम शरीर तुम्हाला मिळालेलं आहे, पण तो आपण काय करतो, विषयांवर घालवतो आपण. आणि विषय जनित जे जे सुख तेच आहे परम दुःख. पूर्वी सुख अंती दुःख नेमच आहे हो. पूर्वी आपल्याला वाटलं आपण सुख भोगलाय, पण त्या विषयांचं सुख आहे. विषयांचं सुख वाटे बहुगोड, परंतु पुढे आहेत यमदंड उदंड. मारती झोडती यमाचे किंकर बहुसाल. किती वर्ष सांगितलं ना, कित्येक वर्ष तुम्हाला मारतील. म्हणून याच जन्मी करा ओळखी आत्मारामाची. संसार संभ्रम भोगू नका. संसार काय, हा भ्रम आहे आपल्याला. माझी बायको, माझी मुलं, माझा घर, माझा बाप, माझी आई, हा आपला भ्रम झालेला आहे. कोण कोणाचं नाही इथे, प्रत्येकाला भ्रम झालेला आहे इथे. हे माझं. अरे तुम्हीच गेलं तर तुमचं काय राहणार आहे. हा देहच नसेल जोपर्यंत देह तोपर्यंत. पण देह हा काळाचा सांगितलाय, धन कुबेराचा. इथे मनुष्याचा काहीच नाही हो. पण हे लक्षात येत नाही ना. पण पर्वताप्रमाणे पातक करू नये वज्रलेप होण्या. आणि वज्रलेप म्हणजे काय, एखाद्या दगडावर, एखादा दगड आहे, एखादी दगडाची मूर्ती आहे, आणि ती मूर्ती खराब होऊ नये म्हणून मंदिरात काय करतात, त्याच्यावर असा लेप देतात की आपण त्या मूर्तीवर दुधाने आंघोळ केली, दही टाकला, काय टाकतात, नारळाचं पाणी काय टाकतात त्याच्यावर, साखर काय टाकतात, तूप काय टाकतात. मग ते खराब होऊ नये म्हणून काय दिलं त्याच्यावरती, त्या दगडावरती लेप दिलेला आहे. तसं आपल्यावर काय झालेलं आहे, आपल्या ह्या देहावर लेप आलेला आहे. कसला, देहबुद्धीचा आत्मा आहे. पण या आत्म्यावर आपल्याला काय झालेलं आहे, ह्या आत्मतत्वावर हा देह जो आहे, हा देहबुद्धीचा लेप आहे. देहबुद्धी गेली का आपणच परमात्मा तत्व, आपणच परब्रह्म आहोत. देहबुद्धीचा नरा थोर चिंतेचा आडदरा, संकल्प विकल्पाचा मारा. देहबुद्धी अनिवार देख दीपाच्या निलनापाशी, केवळ दुःख पतंगाशी तरी आलिंगन द्यावे तैशी देहबुद्धी. बघा त्या दीपाला माहिती आहे की त्या लाईटवर आपण गेलो आणि त्याला काय करतो, झपके मारतो. त्या लाईटवर काय करतो, तो पतंग आपटतो आणि स्वतःचे डोळे फोडून घेतो आणि मरतो त्याच्यामध्ये. सकाळी बघितलं तर मेला. तशा आपण देहबुद्धीवर आहोत. प्रत्येक जीव हा देहबुद्धीवर आहे. त्याला कळतो तरी पण तो देहबुद्धीला धरून आहे. त्याला माहिती का आपण आत्माच आहोत, पण तरी पण तो काय करतो, देहालाच धरून बसलेला आहे. म्हणून देह मी वाटे ज्या नरा, तो जाणे ज्या आत्महत्यारा. स्वतःच्याच आत्म्याचा घात होतो. आपण आपल्याला देह न समजता आपण आपल्याला आत्मा समजायला पाहिजे. परब्रह्म आपणच परब्रह्म आहोत. आपणच ईश्वर आहोत. आपण ईश्वराचा अंश आहे. पाणी आणि पाण्याचा थेंब वेगळा आहे का हो? पाणी आणि पाण्याचा बुडबुडा वेगळा आहे का? सोनं आणि सोन्याचा दागिने वेगळा आहे का? नाही, एकच आहे हो. तसं आपण आणि परमात्मा वेगळा. आपणच परब्रह्म आहोत. पण आपल्याला कधी कळेल? मरताना कळेल का आपल्याला? मरताना कळून काही फायदा होणार नाही. बरं का. 84 जावं लागेल. आणि भीतीधारा पोटामध्ये की आपण जर 84ला लटकलो तर मग तिथे कोणी तुम्हाला सोडवायला येणार नाही. म्हणून करा काय ते आता करा. आलिया घडी आपली साधा. आता लगेच ताबडतोब ज्याच क्षणी अनुग्रह दिला त्याच क्षणी मोक्ष झाला. बंधन काय आत्म्याला सांगणाऱ्या संत रामदास आहेत. संतांनी सांगितले, संतांनी लिहून ठेवलंय. प्रत्येक वाक्य संतांचं खरं आहे, पण आपण ते डोक्यात घेत नाही. आपण देहबुद्धीवरच आहोत. अजून आहारच सुटत नाही आपला. आहारच माणसाला त्रास देतो. मला सांगा, रक्त कशापासून बनतो? आहारापासून बनतो की नाही? मग आपला रक्त जर पूर्णपणे
आपलं जेवणच जर मांसाहारी असेल तर आपलं रक्त कसा होईल? चांगला शुद्ध असेल का मला सांगा तुम्ही? अजिबात शुद्धता नाही. म्हणून तुळशी हार घाला, गोपीछंद टिला आणि हृदय कळवला. वैष्णवांचा पर्वताप्रमाणे पातक करणे वज्रले पुणे अभुक्ताशी. असं पर्वताप्रमाणे माणसाच्या त्या अंतःकरणावर अनेक जन्माचं पाप साठलेलं आहे. आणि त्या लेपच्या लेप साठलेला आहे अंतःकरणावर. पूर्ण अंतःकरण मलिन झालेलं आहे. भगवंताची प्राप्ती कशी होईल? आपल्याच घरामध्ये एका कोपऱ्याला जर घाण पडलेली आहे 2 दिवस 3 दिवस, आपण थांबू का तिथे? एखाद्याने खूप मच्छी आणली घरामध्ये, मांस आणला आणि तिकडे कोपऱ्यात टाकून दिला. 2-4 दिवस तो घरीच नाही ना, आणला, आल्यानंतर बघतो अरे बापरे, आपल्याला घरात थांबता येईल का? तसा आपल्या अंतःकरणामध्ये भगवंत आहे, तो थांबेल का आपल्याजवळ? आपल्या घरात म्हणजे आपल्या अंतःकरणामध्ये जर आपण तसा आपण आहार खाल्ला तर भगवंताची प्राप्ती आयुष्यात होणार नाही. प्रत्येकाचा भ्रम बरं का, मी भक्ती करतो, मी पूजा करतो, हा भ्रम आहे. कारण संसारच भ्रम आहे. आणि म्हणून जेणे भ्रांतीपासून हिरतले गुरुवाक्य मन धुतले. बघा, गुरुच्या महावाक्यातून मन धुतलं जातं. अनेक प्रकारच्या भ्रांती आहेत माणसाच्या. ज्याने भ्रांतीपासून हिरतले गुरुवाक्य मन धुतले आणि आत्मस्वरूपी घातले हरून या. सर्व प्रकारच्या भ्रांती कशातून निघतात? तर एक महावाक्यातून, एक नामातून, गुरुच्या वाक्यातून सगळ्या भ्रांती निघून जातात. कारण गुरुचं वाक्य जे आहे तोच परब्रह्म आहे. तोच आपल्या आतमध्ये पेरला, कानी जे पेरले डोळा ते उगवले, व्यापक भरले परब्रह्म ते. कानामध्ये आपल्या गुरुचा बोध आपल्या कानावर पडतो न पडतो, तोच आपल्या अंतःकरणामध्ये असलेली कुंडलिनी शक्ती जागृत होते. एवढी शक्ती आहे त्या कुंडलिनी शक्तीमध्ये. हे कोणाला माहीत नाही, अजून कोणी सांगत नाही. कारण त्यांच्याकडे नाहीच आहे तर सांगणार काय? ज्यांच्याकडे नाहीच आहे तर सांगणार का नाही? नाही ज्याशी भक्ती तो पतित भक्त, हरीशिन भजत दैवत. नाही ज्याशी भक्ती तो पतित भक्त. मग मला सांगा, ज्यांच्या अंतःकरणामध्ये पाप साठलेलं आहे जन्मजन्माचं, त्याची भक्ती नाही सांगतात. नाही ज्याशी भक्ती. वज्रासारखे लेप बसलेले आहेत आपल्या अंतःकरणावर, मलिनता आलेली आहे. पापाचे वळले शरीर, पापाची घडी तदनंतर, आंतरी रोग वरवरी उपचार काय करती. बघा, पापाचे वळले शरीर, पापाची घडी तदनंतर. एकदा का हातातून पाप झाला की अनेक जन्मामध्ये पापच होतो. आंतरी रोग वरवरी उपचार काय करती. रोग आतमध्ये लागले आपल्याला, आपला अंतःकरण मलिन आहे. अनेक उपाय केले, जातील का? मग आतमध्ये परमात्मा आहे तर आतमध्येच उपाय व्हायला पाहिजे. उपाय कुठे आहे? आतमध्येच व्हायला पाहिजे. नाना क्षेत्री हे दंडिले, नाना तीर्थी हे धुंडिले, नाना निघरे खंडिले ठाई ठाई. शेणाचे गोळ्या गिळले, गोमूत्राचे मोघे गिळले. होईल का शुद्ध? शुद्ध होईल का? अजिबात होणार नाही. लक्षात घ्या, शुद्धतेसाठी त्याला आत्मज्ञानच पाहिजे. काय पाहिजे? आत्मज्ञानच पाहिजे त्याला. त्या दोषाच्या दहनाला आत्मज्ञान पाहिजे. हो, आत्मज्ञान. आतलं ज्ञान पाहिजे. आतलं, आपण जे काय खातो, टाकतो, पितो, आपण जे काय आपल्याकडनं जे काय कर्म करतात त्या कर्माचं आपल्याला ज्ञान पाहिजे. आपला बेसिकच तयार नाही तर पुढे आपल्याला जाऊन फायदा काय? आपल्याकडनं कितीतरी खाल्ल्यानंतर पाप होतो. जीव आहे तो एक प्रकारचा, तर आपल्याला खायचा अधिकार नाही आहे. आपल्यापेक्षा शक्तिशाली कोण आहे? हत्ती आहे. तो काय खातो मला सांगा? फक्त चारा खातो, पण आपल्यापेक्षा शक्तिवान येतो. तसा आपल्याला जी शक्ती मिळते ते आपल्याला घासपूसमधून पण, भाजीमधून पण भेटतो. तेवढीच भेटतो, काय कमी नाही. हा लोकांचा गैरसमज झालेला आहे. नाही ज्याशी भक्ती तो पतित भक्त. बघा, त्याची भक्ती नाही तो पतित आहे, त्याची पत गेलेली आहे. नाही ज्याशी भक्ती तो पतित भक्त,
हरीशिन भजत दैवत बघा. कारण का तर तो हरीचं भजन करत नाही. आपली शिल्लक कशातून संपतो? विषयांवर आपण विषयांवर वापरला तर आपली शिल्लक संपते. आणि तोच शरीर भगवंताच्या भजनाला आपण लावला तर आपली काय करते? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करे? पुण्याची गणना कोण करणार आहे? आपल्याकडे हरीचं नामस्मरण केलं तर गणनाच नाही, एवढं पुण्य होईल तुमचं. नाही ज्याशी भक्ती तो पतित. जो भक्ती करत नाही, भगवंताचं नाम स्मरण करत नाही, त्याची पत गेलेली आहे. म्हणजे त्याच्याकडे पापच साठलेलं आहे. आणि म्हणून त्याला भगवंताचं नामस्मरण सातत्याने व्हावं, रिकामा अर्ध घडी राहू नको असं त्याला वाटत नाही. का? कारण त्याच्याकडे पाप आहे. आणि ज्याने अनुग्रह घेतलेला आहे, ज्याने प्रबोधाचं चिंतन घेतलेलं आहे, त्याला नामस्मरण करण्याची गरज नाही. त्याचं आपोआपच नामस्मरण होतो, आपोआपच होतो, आपोआपच देव करून घेतो नामस्मरण. तुमचा श्वास तुम्ही घेता का देव घेतो? आपला प्रत्येकाचा बघा, तुमचा श्वास तुम्ही घेता का देव घेतो? अहो देवच आपला श्वास चालू ठेव. देव आहे म्हणून आपला श्वास जातो येतो जातो. आपण जरा थांबवायचा प्रयत्न करा बघा, जगू का आपण? मग श्वास घेणारा कोण आहे? मग त्या श्वासावरचे नामस्मरण घेणारा कोण आहे? तो देवच आपलं काय करतो? नामस्मरण घेतो. पण ती आपल्याकडे प्रक्रिया आहे बरं का, ती नामाची प्रक्रिया आहे. आणि म्हणून लिहिले ज्ञानोबराज सांगतात, नामाशी विन्मुख तो नर पापिया. ज्यांच्याकडे नाम नाही, जे श्वासावरती भजन करत नाही, ते पापच आहे त्यांच्याकडं. हरिविन धावया न पवे कोणी. हे हरीचं नामस्मरण करा, दुसरा कोण धावत येणार नाही. नामाशी विन्मुख तो नर पापिया. ज्यांच्याकडे नाम नाही, ज्यांनी नामाकडे पाठ फिरवलेली आहे, तो नर, तो माणूस पापी असं सांगतात. म्हणजे ज्यांच्याकडे नाम नाही, जे नामाचं चिंतन करत नाही, जे ध्यान करत नाही, जे संत ज्या पावलाने या लोकातून परलोकामध्ये गेले, त्याच पावलावर पाऊल ठेवून आपल्याला जावं लागेल. संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत धुंडिले आणि ज्ञानदृष्टीने अवलोकिले. ते हे नाम श्रीहरीचे बघा, श्रीहरीचं नाम घ्यावं लागेल. नाही ज्याशी भक्ती तो पतित भक्त, हरीशिन भजत दैवत बघा. तो हरीचं भजन करत नाही, तो दैवहीन माणूस आहे. आपल्याच आतमध्ये परमात्मा आहे आणि आपण त्याचंच भजन करत नाही. कारण निदेवाच्या पारिवारी लोह्या रुतल्या आहेत सहस्त्रवरे, पण त्याचं बैसून उपवास करे का दारिद्र्य जी आहे. आपल्याच आतमध्ये असलेल्या अंतरात्म्याची आपला ओळख नाही, म्हणून आपल्याला दारिद्र्य आलेलं आहे. दारिद्र्य कशामुळे आलेलं आहे? आपल्याच जवळ देव आहे आणि आपण काय करतो? देवाला जगामध्ये शोधत बसले, म्हणून आपल्याला दारिद्र्य आहे. आपल्याच आत्मस्वरूपाची आपल्याला ओळख नाही. अनंत वाचाल बरल ती बरल तया कैसे द्यायला पाहिजे. बघा काय सांगतात, अनंत वाचाळ बरल ती बरल. वाचेने काय माणूस बरल करतो. बरल म्हणजे बडबड करतो. वाचेने बरं का, ही वाचा आहे ना, या वाचेने आपण कितीही बडबड केली तरी आपली सुटका होणार नाही. कुठला पण मंत्र जपा, कारण वाचाच बंद पडतो पहिल्यांदा. मरताना पहिल्यांदा वैखरी वाणी बंद पडतो. राम राम कसं म्हणणार तुम्ही? ओम नमो भगवते वासुदेव कसं? कारण वाचाच बंद पडणार आहे. गुरु दत्तात्रय कसं म्हणणार तुम्ही? वाचा बंद पडतो. मग वाचा ही काय आहे? 4 वाणी आहेत, परा पश्यंती मध्यमा वैखरी. म्हणून आपण परावाणीतून आपलं भजन व्हायला पाहिजे. परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी. परावा नाभीच्या ठिकाणातून आपल्याला काय व्हायला पाहिजे? आपलं भजन व्हायला पाहिजे. आणि नाभीच्या ठिकाणी, नाभी जरी मनुष्य गेला तरी त्याचं नाभी चक्र काही काळ जिवंत असतो. म्हणजे काही काळ भजन अखंड चालू असतो नाभीचं. म्हणून एकाय रोमाच्या ठाई सहस्त्र विंचवाच्या वेदना पाहे, सहज वाच्या खुंटली जाई कैसे म्हणाल राम का? कसं काय राम म्हणू आपण? कारण एकाच रोमाच्या ठाई, एका केसाच्या ठाई, अंगाच्या केसाच्या ठाई हजारो विंचवाची वेदना मरताना होतो. कसं राम म्हणाल तुम्ही? म्हणून आपली परावाणी चालू व्हायला पाहिजे.
आणि म्हणून समर्थ सांगतात, सगळे संत सांगतात, परेहुनी परते घर, तेथे राहू. निरंतर आपल्याला निरंतर तिथे राहता यायला पाहिजे. परेच्याही पलीकडं अनंत वाचायला बरलं ती बरलं तया कैशी दयाला पाव्या रे. वाचने अनेक आपण बडबड केली, अनेक मंत्र जपले, तरी पण त्याला भगवंताची प्राप्ती होणार. तया कैसे दयाल पाव्या रे, तरी त्याला भगवंताची प्राप्ती होणार नाही, असं ज्ञानोबाराने लिहिले बरं का. अनंत बघा, मी बोलत नाही बरं का. अनंत वाचाल बरळ ती बरलं तया कैसे दयाल पाव्या, त्याला देवाची प्राप्ती कशी होईल. म्हणजे वैखरी वाणीतनं जप केला त्याला देवाची प्राप्ती कशी होईल असं सांगतात ज्ञानोबा. नीट लक्षात घ्या. ज्याचा वैखरी वाणीचा जप आहे तो वैखरी वाणीच बंद पडते, तो जप कसं करणार. ओम नमो भगवते कसं म्हणणार, ओम श्री गुरु कसं म्हणणार, राम राम कसं म्हणणार. हे ज्ञानोबाची मेक हे लक्षात घ्या. म्हणून सर्व योगियांचा राजा हो ज्ञानोबा, योगियांची माऊली आहे. ज्ञानेश्वरीशिवाय तुम्हाला तरणोपाय नाही आहे. आणि गुरु तुम्हाला तसा मिळाला पाहिजे की जो आपल्याच आत्मतत्वाचा आपल्याला आपला जीव शिवाचा ऐक्य करून आपल्या अंतरीच्या अंतरात्म्याचं भजन कसं करायचं हे जोपर्यंत हरी आला हाता मग काय भाई चिंता. तुका म्हणे झाला सफल व्यापार. तुकाराम महाराज सांगतात, मला बाबाजी चैतन्य भेटले आणि माझा मनुष्य देहाला येऊन माझा व्यापार सफल झाला, कारण माझं अखंड चिंतन चालू झालं. आणि देवच माझं भजन करतो, मी देवाचं भजन नाही करतो, देवच माझं भजन करतो. ओठ नाहले कंठ नाहले जिव्हा ना रटे राम, हमारा राम जप करे हम बैठे राम. रामच माझा जप करतो. कोण जप करतो माझा? भगवंतच माझा जप करतो. असं कोण म्हणतो? बघा सगळे संतांनी लिहून ठेवले. असं कबीर म्हणतो, अनंत वाचाल बरळ ती बरळ. वाचने काही आपण बरळ केला. हे जर ज्ञान जरी मी सांगत असलो ना तरी पण ते वाचन सांगणं म्हणजे ज्ञान नाही आहे, ऐकणं म्हणजे ज्ञान नाही आहे. त्या आत्मतत्वाशी एकरूप होऊन त्याचं अखंड चिंतन करणं, त्याच्याशी एकरूप होणं, त्याच्याशी तादात्म्य साधणं भजनाच्या माध्यमातून, त्याला भक्ती म्हणतात. भक्ती त्याला म्हणतात. हे पूजा पाठ करणं ही भक्ती नाही बरं का. पण ही करायची नाही का? ही करायची का? तर आपल्याला तिथपर्यंत जाण्यासाठी हाच मार्ग आहे. तसा एखादा माणूस जोपर्यंत पहिलीला जात नाही, मॉन्टेसरीला जात नाही, तोपर्यंत त्याला ज्युनियर सिनियर जे काय असेल 5वी 6वी 7वी 8वी शिकावं लागतो. एकदम त्याला 10वीला 11वीला 12वीला FY SY TYला जाता येत नाही. एकदम डॉक्टर बनता येत नाही, एकदम वकील बनता येत नाही. म्हणजे सगळ्या पायऱ्या आता पायऱ्याने जायला लागेल. मग प्रत्येकाने लक्षात घ्या की तुम्ही जे करता ही भक्ती अर्धवट आहे, पूर्ण नाही. आत्मनिवेदन भक्तीपर्यंत जावं लागेल. श्रवण आहे, कीर्तन आहे विष्णूस्मरण, त्याच्यानंतर पादसेवन, अर्चन वंदन आहे, दास्य आहे, सख्य आहे आणि मग आत्मनिवेदन. सगळ्या भक्ती आहेत आणि एक लाईनशीर आहेत बरं का. पायरीनं आत्मनिवेदन भक्तीपर्यंत जावं लागेल. नुसतं श्रवण म्हणजे अर्धवट ज्ञान आहे. मग पूर्ण कधी होईल आपल्याला? आत्मनिवेदन भक्तीपर्यंत गेलो तर. आपल्याला निवेदन ठेवता यायला पाहिजे हो आत्मदेवाकडे, आत्मतत्वाकडे. तुकोबाराने कितीतरी वेळा निवेदन ठेवले देवाला. देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी माझं. देवा माझ्यावर उपकार कर, माझा देहाचा मला विसर पडत नाही, तर देहाचा विसर पडू दे. देहाचा विसर पडला तर देवा तू माझ्या आतमध्ये येऊन बसतील. कारण देहबुद्धी आहे. देहबुद्धी जोपर्यंत आहे तोपर्यंत परमात्म्याची प्राप्ती नाही. तुका म्हणे देह भरला विठ्ठले आणि काम क्रोध घरी ते केले. देह विठ्ठलाने भरला हो, मग काम आणि क्रोध घरातून पळून गेले. आठव नाठव झाला गेला भावा भाव, झाला स्वयंमेव पांडुरंग. तुकाराम महाराज, मी स्वतःच पांडुरंग झालो. आठव नाठव गेला भावा भाव, मला आठवणच राहिली नाही. भावाभाव सगळा निघून गेला.
आणि मीच परमात्म तत्वाशी एकरूप झाला स्वयंमेव पांडुरंग, मीच पांडुरंग झालो. देव पाहावयाशी गेलो आणि देवच होऊन ठेलो. हे काय लक्षात घ्या, हे सगळे संतांनी लिहून ठेवलं आहे. पण आपल्याला त्याची आत्मप्रचिती यायला पाहिजे. जर आपल्याला आत्मप्रचिती आली नाही तर मग त्याचा फायदा काय? काहीच फायदा होणार नाही. अनुभव, तुका म्हणे येथे अनुभव प्रमाण शब्दांचे गौरव कामा नये. अनुभव पाहिजे. शब्दाने आपण काय काय सांगू शकतो, अख्ख्या जगाचा इतिहास सांगू शकतो, पण फायदा काय होणार? काहीच फायदा होणार नाही. कथाभाग सांगू शकतो, रामायण सांगू शकतो, महाभारत सांगू शकतो, सगळं सांगू शकतो, पण देव भेटणार नाही. देव भेटासाठी तुम्हाला देवाशी तादात्म्य साधावं लागेल. ठाईचं बैसोनी करा एकचित्त, आवडे अनंत आळवावा. त्या अनंताला काय करायला पाहिजे तुम्हाला? त्याचं अनंताचं भजन करता करता या भजनानंदामध्ये जाऊन आपल्याला देहाचा विसर पडला पाहिजे. आणि देहाचा विसर पडत नाही तोपर्यंत परमात्म्याची प्राप्ती नाही. आपण झोपेत पण आपण काय देहबुद्धीवर असतो. कारण देहबुद्धी जशी जशी वाढत जाते तसं तसं माणूस भोगाकडे वळतो, कामाकडे वळतो, क्रोधाकडे वळतो, लोभाकडे वळतो. चांगला मस्तपैकी काय खातो? तामसी आहार खातो. का? तर वासना वाढली पाहिजे, काम विषय भोगता यायला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी काय लिहिलं आहे? आणि तीच वज्रमिठी बरं का, तोच वज्रलेप आहे. देहबुद्धीचाच वज्रलेप आपल्याकडे आहे. आणि म्हणून ज्ञानोबा काय सांगतात की पर्वताप्रमाणे पाहत वज्रलेप म्हणून अभक्त. म्हणून तो अभक्त आहे ज्याच्याकडे देहबुद्धीचा लेप आहे, ज्याच्याकडे विषय वासनाचा लेप आहे, कामाचा लेप आहे, क्रोधाचा लेप आहे त्याच्यावर, अंतःकरणावर वज्रासारखे लेप आहेत माणसाच्या आत्मतत्वावर. मग त्याला देव कसा होईल? देव कसा प्राप्त होईल सांगा तुम्ही? आपण प्रत्यक्ष परब्रह्म असताना त्या परब्रह्माला आपण विसरले, आपल्या स्वरूपाला आपण विसरलोय आणि आपण नको त्या पूजा करत बसलो आपण. आणि ज्या शक्तीवर आपण ती पूजा करतो त्या शक्तीची आपण भक्ती करत नाही. आणि तीच शक्ती आपल्याला अनंत काळापासून तीच शक्ती आपल्याजवळ आहे. ती शक्ती पूर्वी होती, आता आहे, याच्यानंतर पण तीच शक्ती असणार. पण त्या शक्तीची उपासना आपण करत नाही. आणि ती शक्ती कोणाकडे आहे? तर आत्मतत्व आहे. आत्मतत्व, तिला आत्मतत्व म्हणतात, आत्मज्ञान म्हणतात, आत्मसाक्षात्कार म्हणतात, आत्मानुभव म्हणतात. ज्ञानदेव प्रमाण आत्मा हा निधान सर्व घटी पूर्ण एक नादे. बघा, ज्ञानवाऱ्या सांगतात की ज्ञानदेव प्रमाण आत्मा हा निधान. ज्ञानवाऱ्या सांगतात आत्मा हाच तुमचा धन आहे. शेवटचं चरण सांगतात ज्ञानवाऱ्या, ज्ञानदेव प्रमाणित करून सांगतो. ज्ञान हे प्रमाण सिद्ध आहे, अनुभव सिद्ध ज्ञान आहे. आणि ज्ञानवाऱ्या अनुभवातून सांगतात की ज्ञानदेव प्रमाण आत्मा हा निधान. आत्मा हाच तुमचा धन आहे आणि सर्व घटी पूर्ण एक नादे. आणि सर्वांच्या हृदयामध्ये तो एकटाच आहे. तरी सर्वांच्या हृदयदेशी मी अमुक आहे आयशी, जे बुद्धीस पुऱ्या हरणीशी ती वस्तुगामी, ती वस्तू मी आहे. तुमच्या बुद्धीला स्फुरण देणारे, तुमच्या डोळ्यांना चैतन्य देणारा, तुमच्या कानाला चैतन्य देणारा, संपूर्ण शरीराला चैतन्य देणारा तो आत्मा मी आहे. आणि त्या आत्म्याचीच आपल्याला ओळख नाही. म्हणून करता श्रीराम म्हणशी तेने तू, करता मी म्हणशी तेने तू दुःखी कष्टी होशी. करता राम म्हणशी, करता आत्माराम म्हणशी तेने तू पावशी यश कीर्ती प्रताप. सगळा करणारा आपला अंतरीचा अंतरात्मा आहे आणि त्याचं भजन आपण करत नाही. आणि म्हणून नाना साधनांच्या केल्या खटापटा, तरी न पावती माझ्या दारवंटा. काय सांगतात? अनेक साधना केल्या तरी भगवंत म्हणतो माझ्यापर्यंत तुम्ही येऊ शकत नाही. आणि माझ्यापर्यंत येण्याचं एकमेव साधन म्हणजे ते काय आहे? नाम. काय आहे?
नाम म्हणून ज्ञानदेव प्रमाणित करून सांगतात ज्ञानोबराया. अनुभव सिद्ध ज्ञान सांगतात. आत्मा हा निधान, आत्मा हाच जणू काय आपला धन आहे. तो गेला तर संपला. आणि सर्वा घटी पूर्ण एक नांदे. प्रत्येकाच्या शरीरामध्ये तोच नांद होत आहे. प्रत्येक शरीरामध्ये तो नांदत आहे. म्हणून मुंगीपासून ब्रह्मापर्यंत, इंद्रापासून उंदरापर्यंत एकच तत्व भरलेलं आहे. आणि त्याची आपल्याला ओळख नाही. आणि आपण अभागी आहोत. म्हणून अभाग्यातारा पामर आहे कळेना. जो अभागी आहे, तो पामर आहे, त्याला हे कळणार नाही. आणि ते कळण्यासाठी गुरु तत्वाची ओळख पाहिजे. गुरु आपल्या जीवनामध्ये यायला पाहिजे. आणि तो आत्मदर्शी गुरु पाहिजे बरं का. आत्म्याचं दर्शन करून देणारा गुरु पाहिजे. असं भलते सलते गुरु करून फायदा नाही. आयुष्य निघून जाईल, म्हातारे होणार, जाणार अधोगतीला. आणि म्हणून त्यांनी सांगितलंय की जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले. तव या विठ्ठले कृपा केले. तव या विठ्ठले कृपा केले. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले. जन्मोजन्मी आम्ही, म्हणजे कित्येक जन्मामध्ये आम्ही पुण्य केलं, तेव्हा आम्हाला विठ्ठल भेटला. विठ्ठल असा तसा भेटत नाही बरं का. विठ्ठल जरी स्थळी भरला, रिता ठाव नाही तयाला. सगळीकडे तोच भरलेला आहे. पण आपल्याला दिसत का नाही? का आपल्याला तसे सद्गुरू जीवनात येत नाही, म्हणून आपल्याला ते दिसत नाही. म्हणून सद्गुरू विन सापडेना सोया, म्हणून धरावे आधी आधी पाय ते श्री गुरूंचे. गुरु करावा बलकट, त्याचे धरावे मनगट. विचारावे 2 प्रश्न, मी कोण आणि देव कोण. बघा, आपण कोण आहोत आणि देव कोण आहे. असे अनेक प्रकारचे प्रश्न आपल्या अंतःकरणामध्ये आपल्याला सुचायला पाहिजे हो. कारण शेवटीला बुद्धी निश्चय आत्मज्ञान, बुद्धीचा असा निश्चय व्हायला पाहिजे की ते परब्रह्म मीच आहे, हा दृढ भाव तुमचा व्हाल. जोपर्यंत असा भाव होत नाही तोपर्यंत खरं नाही काही प्रत्येकाचं. म्हणून गुरु दाविल्या वाटा, गुरु आपल्याला वाट दाखवतो. कुठल्या वाटा? आतल्या वाटा आहेत. आतमध्येच परमात्मा आहे. देव आतमध्ये आणि बाहेर पण आहे. पण आतला देव प्रगट झाला तर सगळीकडे तुम्हाला जलस्थली, काष्टी, हृदयी, पाशाने सगळीकडे तोच भरलेला दिसेल. पण आपले डोळे, आपली नजर, आपलं अंतःकरण, आपलं मन शुद्ध व्हायला पाहिजे. आपलं अंतःकरण शुद्ध होण्यासाठी नाम पहिल्यांदा अनुग्रह घ्यावा लागेल. अनुग्रहामध्ये श्वास वाढतो आणि प्रबोधाच्या चिंतनामध्ये श्वास कमी 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 होतो. आपल्याला पूर्णपणे श्वास आपला बंद पडतो आणि आपल्याला आपल्या देहाचा विसर पडतो. आणि एकदा का आपल्या देहाचा विसर पडला की परमात्मा आपल्या जवळच आहे, लांब जायची गरज नाही. तुका म्हणे मन मुरे मग जे उरे ते तू. तुकाराम महाराज म्हणतात की मनाचं काम संकल्प विकल्प तयार करणं आहे. मनाचं काम विचार करणं आहे. आणि विचार जिथे थांबतात, तुका म्हणे मन मुरे मग जे उरे ते तू. जिथं विचार थांबले, जिथं मन थांबला, तिथं स्थिर झालो, ते आपलं स्वरूप आहे, ते आत्मस्वरूप आहे. आणि त्या आत्मस्वरूपाशी आपली भेट व्हायला पाहिजे. पर्वताप्रमाणे पातक करणे, वज्रलेप होणे अभक्ताशी, नाही अशी भक्ती तर पतित भक्त. अनंत वाचायला बरलं ती बराला, त्या कैसे जगायला पावे हरी. ज्ञानदेव प्रमाण आत्मा हा निधान, सर्वा घटी पूर्ण एक नादे. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये तो आत्माच भरलेला असं ज्ञानवरा सांगतात. म्हणून ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, अखंड सेवा त्याचीच करा. देव देव म्हणून व्यर्थ कार्य शिनशी, व्यर्थ कार्य फिरशी, निज देव नेनशी मुळे कोण. बघा, आपल्या अंतरीच्या अंतरात्म्याला आपण जाणत नाही. देवा नाही नाव, देवा नाही रूप, देवा नाही गाव कोठे काही. देवाला नाव नाही, रूप नाही, रंग नाही, वर्ण नाही, रूप नाही, रंग नाही, वर्ण नाही, रंग नाही, रूप नाही, वर्ण नाही, छाया. निर्गुण निराकार तू रघुराया.
म्हणून ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, अखंड सेवा त्याचीच करा. जर आपण आत्मदेवाची पूजा केली, आत्म्याचं चिंतन केलं, तर आपल्याकडे सगळे असणारे अनंत जन्माचं पाप निघून जाणार आहे. म्हणून पर्वताप्रमाणे पातकं करणे, वज्रले पोहणे अभक्ताशी. जोपर्यंत आपली पातकं जात नाही, आपल्यातलं पाप जात नाही, तोपर्यंत काय लिहिले, आपण अभक्त आहोत. भक्त व्हायचं असेल तर भगवंताशी एकरूप व्हा. म्हणून जो होय माझा अनन्य शरण, त्याचे निवारी मी जम. अनन्य भावने आपण भगवंताला शरण जायला पाहिजे. शरण रिघावे कवण्या ठाई, तरी मी असे तुझ्या हृदयी. बघा, उद्धवाने प्रश्न केलाय, देवा तू सांगतो शरण्य मला, शरण्य मला, शरण्य कुठं शरण येऊ, शरण रिघावे कवण्या ठाई. भगवंत सांगतो उद्धवाला, मी असे तुझ्या हृदयी. त्या हृदयस्थाच्या ठाई लवलाई शरण ये, तिलभर जरी अभिमान राखोने अभिमान. रिगशी मज शरण, तरी अभिमान आडवा येईल मज प्राप्तीशी. अजिबात तिल मात्र शंका घ्यायची नाही. भगवंत आपल्या हृदयामध्येच आहे, याच्यावर शंका घेऊ नको. झालेली शिवाय आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद भाऊ रामदास नारायण बाबा नानव पांडुरंग दिवेकर बाबा यांच्या चरणी समर्पित करते आहे. पुंडलिकावर ध्यान विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.